महावितरण द्वारे बनवण्यात आलेल्या 4 ॲप्स पैकी एक म्हणजे न्यू कनेक्शन ॲप. हे ॲप महावितरणचे कर्मचारी टेक्निकल फिजिबिलिटी व कनेक्शन रिलीजचे कार्य करण्यासाठी वापरू शकतात. आपला RAP-DRP पोर्टलचा युजर नेम पासवर्ड वापरून ॲपचा प्रवेश मिळवू शकता. डेमोला सुरुवात करूया. ॲपच्या पहिल्या स्क्रीनवर आपले नाव, CPF नंबर, हुद्दा व कार्यालय क्रमांक दिसेल. हे ॲप मराठी आणि इंग्लिश या 2 भाषेत उपलब्ध आहे. तुम्हाला मेन स्क्रीनवर 2 पर्याय दिसतील. टेक्निकल फिजिबिलिटी आणि कनेक्शन रिलीज. टेक्निकल फिजिबिलिटीला सुरुवात करूया. ज्या ॲप्लिकेशन्सचा स्टेटस A1 अप्रूव्ड आहे त्याच ॲप्लिकेशन्सवर टेक्निकल फिजिबिलिटीची प्रक्रिया करता येईल या गोष्टीची नोंद घ्यावी. ॲप्लिकेशन ID टाकून टेक्निकल फिजिबिलिटीला सुरुवात करावी. ॲप्लिकेशन ID बरोबर असल्यास तुम्हाला स्क्रीनवर BU, कन्झ्युमरचं नाव, मोबाईल नंबर, कन्झ्युमर कॅटेगरी, सर्व्हिस टाईप आणि न्यू कनेक्शन मधला स्टेटस दिसेल. कन्झ्युमरच्या जवळपासच्या जागेवर परमनंट डिस्कनेक्शन आहे का ते निवडावं. परमनंट डिस्कनेक्शन असल्यास जर ते थकबाकीमुळे डिस्कनेक्ट करण्यात आलं असेल तर येस वर क्लिक करून ॲप्लिकेशन रिजेक्ट करा. जर थकबाकी नसेल तर नो वर क्लिक करून पुढे जा. जर त्या कन्झ्युमरचं परमनंट डिस्कनेक्शन नसेल तर पुढचे तपशील भरावे. सिस्टम ऑगमेंटेशन लागणार आहे की नाही ते निवडा. सिस्टम ऑगमेंटेशनची गरज असल्यास योग्य कारण भरा. सबस्टेशन, फीडर आणि DTC कोड भरा. DTC कोड या ॲप्लिकेशनसाठी डेडिकेटेड आहे की नाही ते निवडा. पर्सेंटेज व्होल्टेज रेग्युलेशन भरा. रिमार्क लिहा. अप्रूव्ह वर क्लिक केल्यावर या ॲप्लिकेशनचा स्टेटस टेक्निकल फिजिबिलिटी अप्रूव्ड असा होईल. पुढचे कार्य म्हणजे कनेक्शन रिलीज करणे. या प्रक्रियाकरिता ॲप्लिकेशनचं स्टेटस रिसीट अप्रूव्ड असायला हवं याची नोंद घ्यावी. ॲप्लिकेशन नंबर अथवा कन्झ्युमर नंबर भरून सुरुवात करावी. या वेळेस कनेक्शन रिलीज करता येईल की नाही असं तुम्हाला विचारलं जाईल. येस वर क्लिक केल्यावर मटेरियल कोड आणि मेक कोड भरावे. ही माहिती लिहिताना युजर स्वतःच संपूर्णपणे जबाबदार असेल याची नोंद घ्यावी. मीटर सिरियल नंबर, प्रारंभिक रीडिंग, रिलीज करण्याची तारीख भरावी. गरज असेल तर रिमार्क भरावा. मीटरचा फोटो काढून अपलोड करावा. सबमिट वर क्लिक केल्यावर या ॲप्लिकेशनचा स्टेटस मीटर असाइनमेंट अप्रूव्ड असा होईल. याबरोबरच न्यू कनेक्शन ॲपचा डेमो संपलेला आहे.